नमस्कार मित्रांनो, जर तुमची ही गाडी जुनी झाली असेल तर तुम्ही पण तुमच्या गाडीची टाकी लिकेज आहे का एकदा अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. हे पहा, माझ्या गाडीची टाकी ला गंज पकडलेला आहे आणि ही जुनी असल्यामुळे एमसील लावून ह्याला चिटकवलेलं आहे असून तरी तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे गंज साचलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. इथे खूप सारं गंज असलेलं आहे. टाकी खराब झाली, लिकेज झालेली आहे. ह्याच्यामुळे पेट्रोलला किंवा गाडीच्या ॲव्हरेजमध्ये फरक पडतो. तुम्ही अशा प्रकारे ब्रशनं तुम्ही साफ करून घ्यायचं आहे. ब्रशने किंवा तुम्हाला जसं वाटेल तसे तुम्ही साफ करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी इथं चाकू वापरलेला आहे, जो मी माझ्या हाताने बनवलेला आहे, तो मी वापरत आहे. तुम्ही कशाही कोणतीही वस्तू घेऊन जेणेकरून की हा इथला भाग साफ झाला पाहिजे असे कोणतीही वस्तू वापरू शकता. हे पाहू शकता तुम्ही गंज. आणि इथे आपण हे पूर्ण क्लीन करण्यासाठी कापडाचा सुद्धा वापर केलेला आहे आणि पेट्रोल आणि डिझेल मिक्सिंग हे लिक्विड आहे. अशा प्रकारे तुम्ही साफ करू शकता तुमच्या पद्धतीने. हे पहा, ब्रशने थोडं घासायचं आहे. अजून थोडं पेट्रोल टाकू आपण. अशा प्रकारे पेट्रोल डिझेल मिक्सिंग आहे, मी हे करून घेतलेलं आहे. तर असं हाताने घासून आपल्याला ते साफ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे आपल्याला. हे जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, जेणेकरून इथे रस्ट राहिली नाही पाहिजे. असं क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला कपड्याच्या साहाय्याने पुसून. आणि येथे मी तो जागा लिकेज पॅक करण्यासाठी मी कलरचा वापर करतो. मी एशियन पेंटचा डबा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता ह्याची किंमत 43 रुपये आहे. 50 ml चा हा डबा आहे. तर चला खोलूया डबा, बघू. थोडा वेळ लागत आहे डबा खोलण्यासाठी. हा डबा खोललेला आहे, ह्याच्यामध्ये कलर आहे, काळ्या कलरचा कलर आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण हा कलर इथे टाकीला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी टाकीला कलर लावून घेतलेला आहे. याने काय होईल की जे की लिकेज असेल गाडीचे किंवा पेट्रोल लिकेज असेल ते हे थांबेल. आणि थोड्या वेळ उन्हामध्ये वाळू द्यायचे. वाळून घेतल्यानंतर चेक करायचं आहे की कलर वाळलेला आहे की नाही.